रामनचा दरबारात प्रवेश. परमेश्वराच्या आशीर्वादानेही विजयनगरच्या दरबारात प्रवेश करणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठी रामन एका चांगल्या संधीच्या शोधात होता. एक दिवस सकाळी रामनने राजगुरूंना नदीवर आंघोळ करताना पाहिले. रामनच्या मनात एक योजना साकार झाली. त्याने राजगुरूंचे कपडे उचलून एका खडकाच्या मागे लपवले. राजगुरू जेव्हा आंघोळ करून नदीच्या बाहेर पडले, माझे कपडे कुठे गेले? इथेच तर ठेवले होते. रामनने झाडामागून पुढे येऊन राजगुरूंना नमस्कार केला. प्रणाम गुरुजी. ते कपडे माझ्याकडे आहेत, पण मी तुम्हाला ते एका अटीवर परत देईन. तुम्हाला मला तुमच्या खांद्यांवर बसवून न्यावं लागेल. ठीक आहे, मी तुला खांद्यावर बसवून नेईन. रामनला खांद्यावर बसवून राजगुरू राजमहालाच्या बाजूने जात होते. राजाने त्यांना बघितलं. राजाला खूप राग आला. त्याने सेवकांना बोलावलं. सैनिकांनो, आपले राजगुरू कोणाला तरी खांद्यावर उचलून घेऊन जात आहेत. त्या माणसाला बेदम मार द्या आणि राजगुरूंना इथे माझ्यापाशी घेऊन या. थोडे दूर गेल्यानंतर रामन राजगुरूंच्या खांद्यावरून उतरला. गुरुजी, मला क्षमा करा. मला माझी चूक कळली. आता यापुढे मी माझ्या खांद्यावरून तुम्हाला घरापर्यंत घेऊन जाईन. ठीक आहे वत्सा, ईश्वर तुझं भलं करो. रामनने राजगुरूंना आपल्या खांद्यावर घेतले आणि तो पुढे निघाला. सैनिकांनी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा त्यांनी राजगुरूंना खाली ओढून काढले. तुझी हिम्मत कशी झाली आमच्या राजगुरूंच्या खांद्यावर बसण्याची? गुरुजी, राजांनी आपल्याला महालात बोलावले आहे. अरे वा, याच संधीची तर मी प्रतीक्षा करत होतो. दरबारात दाखल होण्याची रामनची पहिली योजना अशा रीतीने सफल झाली. रामनची परीक्षा. दरबारात येण्यासाठी रामनने योजलेली युक्ती नंतर कृष्णदेवरायला समजली. त्याला बुद्धिमान, शूर आणि न घाबरणारा रामन खूप आवडला. तरीही त्याने रामनच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्याने आपल्या शिपायांना आदेश दिला. रामनने राजगुरूंचा अपमान केला आहे. तो एक अपराध आहे. म्हणून मी रामनला शिक्षा देण्याचं ठरवलं आहे. त्याला एका मैदानामध्ये गळ्यापर्यंत मातीमध्ये गाडा आणि एका माजलेल्या हत्तीकडून त्याचे मस्तक चेचून टाका. राजाच्या आज्ञेप्रमाणे शिपायांनी रामनला मैदानात गाडून टाकले आणि ते स्वतः हत्तीला आणायला गेले. त्या खड्ड्यात रामनला हलणेही मुश्किल होते. तेवढ्यात एक पाठीला कुबड आलेला माणूस तिकडूनच येत होता. त्याला पाहून रामनच्या मनात एक योजना साकार झाली. ये मित्रा, ये. किती भाग्यवान आहेस तू, जो आज इकडे हजर आहेस. भाग्यवान? असं काय झालं बाबा भाग्यवान असायला? अरे बाबा, माझ्या सुद्धा पाठीला तुझ्यासारखंच कुबड होतं. मला एका वैद्याने मातीमध्ये स्वतःला गळ्यापर्यंत गाडून घ्यायला सांगितलं. काही तासानंतर माझं कुबड बरं होईल असं तो म्हणाला. अरे वा, खरं की काय? मग तुझे कुबड नाहीसे झाले? अरे तेच तर बघायला मी सुद्धा उत्सुक आहे. जरा मला इथून बाहेर काढ, मग आपण दोघेही बघूया. त्या माणसाने रामनला बाहेर काढले. त्याने बघितले की रामनची पाठ सरळ झाली आहे. त्याला खूप आनंद झाला. अरे वा, हे बघ, माझं कुबड सरळ झालं. माझी पाठ सरळ झाली. माझ्यासाठी पण तुम्ही असं करू शकाल का? मला सुद्धा माझ्या पाठीचा कणा सरळ करायचा आहे हो. रामन याच गोष्टीची तर वाट बघत होता. त्याने लगेच त्या माणसाला मैदानामध्ये गळ्यापर्यंत गाडून टाकले आणि स्वतः दरबारात राजाला भेटायला गेला. त्याला बघून राजाला आश्चर्य वाटले. रामन, तू या शिक्षेतून वाचलास कसा? शिपाई कुठे आहेत? एका कुबड आलेल्या माणसानं मला वाचवलं महाराज. मग रामनने विस्तारपूर्वक सर्व कथा राजाला सांगितली. वा रामन, मानलं तुझ्या बुद्धिमत्तेला. तुझ्या हुशारीवर मी खुश आहे. आजपासून मी तुला माझ्या दरबारात दरबारी विदूषक म्हणून कायम करत आहे. रामनचे स्वप्न साकार झाले. त्याला राज दरबारात नोकरी मिळाली आणि तो एखाद्या श्रीमंत माणसाप्रमाणे आपले आयुष्य व्यतीत करू लागला. चतुर्बुद्धी आणि सामान्य बुद्धी. एक दिवस एक चित्रकार राजनगरमधून विजयनगरला आपली चित्रे दाखवण्यासाठी आला. दरबारात आपली चित्रे तो राजाला दाखवत होता. वा,
अतिसुंदर. ही चित्रे तर खूपच छान आहेत. रामन, तू या हरणाकडे पाहत आहेस का? होय महाराज, आपण एक गोष्ट पाहिलीत का? या हरणाला एकच कान आहे. राजा काही बोलला नाही, पण चित्रकार मात्र आपली चूक मान्य करण्यास तयार नव्हता. हे हरिण डाव्या दिशेला बघत आहे, त्यामुळे त्याचा डावा कान दिसत नाहीये. पण कानाचा काही भाग तरी दिसायला हवा ना? आता मात्र त्या चित्रकाराला राग आला. तुझ्यासारखा सामान्य माणूस माझी चित्रकला काय ओळखणार? एक जाणकारच माझ्या चित्रांची कदर करू शकतो, माझी कला ओळखू शकतो. रामनला हे सिद्ध करायचं होतं की त्या चित्रकाराने चूक केली आहे. महाराज, मी सुद्धा काही चित्र काढली आहेत. मी ती आपल्याला दाखवू इच्छितो. रामनचा हा पैलू राजाला माहीतच नव्हता. त्याला खूप आश्चर्य वाटलं. अरे वा, छान. मी आपल्या पाहुण्यांबरोबर उद्या तुझी चित्रे पाहायला येईल. दुसऱ्या दिवशी राजा त्या चित्रकाराबरोबर रामनच्या घरी रामनची चित्रे पाहायला गेला. परंतु तिथे तर फक्त 2 कागदांवर घोडा आणि गवत अशी अक्षरे लिहून ठेवली होती. कशी काय वाटली चित्रे महाराज? चित्रे? कुठे आहे चित्रे? इथे तर फक्त घोडा आणि गवत लिहिलेलं आहे, पण घोडाही नाही आणि गवतही नाही. ओहो, अहो, या चित्रातला घोडा गवत खायला गेलाय म्हणून तो दिसत नाही. पण मग इथे गवत कुठे आहे? घोड्याने गवत खाऊन टाकलं म्हणून तेही दिसत नाहीये. ठीक आहे, मग घोडा कुठे आहे? घोड्याने सगळं गवत खाल्लं आणि तो निघून गेला. आता असं बघा, चित्रकला समजण्यासाठी आपल्याला त्यातील जाणकार असायला हवं, नाही का? आता मात्र तो चित्रकार चांगलाच खजील झाला आणि त्याने आपली चूक मान्य केली. भांड्यांची मुले. विजयनगरच्या सुंदर शहरात नकुल नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता. घरच्या कामासाठी लोकांना तो पैसे आणि धान्य उधार द्यायचा. परंतु तो एक लोभी माणूस होता आणि गरीब लोकांना तो लुटत असे. एक दिवस एक माणूस उधार घेतलेली भांडी परत द्यायला आला होता. अरे हे काय, ही भांडी फुटलेली आहेत. मला प्रत्येक भांड्याचे 5 रुपये दे. नकुल, अरे याला तर थोडासाच पोचा गेला आहे. याचे एवढे पैसे कसे काय असू शकतात? हे बघ, हे पैसे भांड्यांच्या दुरुस्तीसाठी आहेत. अरे पण तू तर भांड्यांच्या किमतीपेक्षा जास्त किंमत त्यांच्या दुरुस्तीची घेत आहेस. सगळ्या नाडलेल्या लोकांनी विचार केला की फक्त रामनच ह्यातून मार्ग काढू शकेल. सगळेजण एकत्रित होऊन एक दिवस रामनच्या घरी गेले. रामन, कृपया आम्हाला नकुलपासून वाचवा. काय झालं मित्रांनो? तुमची समस्या मला सांगा. तो नकुल आम्हाला लुबाडतोय आणि तो जे पैसे उधार देतो त्याचे भरमसाठ व्याज घेतो. मित्रांनो, तुम्ही मुळीच चिंता करू नका. मी त्याला चांगला धडा शिकवीन. नकुलला धडा शिकविण्यासाठी रामनने एक योजना बनविली. रामन नकुलच्या घरी गेला. नमस्कार, माझ्या घरी काही कार्य आहे. तुम्ही मला 2 भांडी उधार देऊ शकाल का? का नाही? ही घ्या 2 भांडी, पण ही तुम्हाला 2 दिवसात परत करावी लागतील. त्याचे भाडे 10 रुपये पडेल. 2 दिवसांनी रामन दोन्ही भांडी परत करायला नकुलच्या घरी गेला. 2 मोठ्या भांड्यांबरोबर त्याने त्याला 2 लहान भांडी सुद्धा दिली. नकुल, हे घे. ही तुझी भांडी आणि हे तुझे पैसे. अरे हे काय, ही छोटी भांडी मला का देतोयस? ही भांडी माझी नाहीत बरा. नकुल, अरे तुझ्या लक्षात नाही आलं? जी 2 भांडी तू मला दिली होती ती गरोदर होती आणि माझ्या घरी त्यांनी ह्या 2 लहान भांड्यांना जन्म दिला. ही भांडी पण तुझीच आहेत. त्यांचा स्वीकार कर. नकुल सारख्या लालची माणसाला ही तर पर्वणीच वाटली. त्याने ती भांडी आनंदाने घेतली. त्याने विचार केला की रामन मूर्ख आहे. काही दिवसांनंतर रामन परत आला आणि त्याने आपल्या घरी लग्न आहे असे सांगून 20 भांडी उधार घेतली. अनेक दिवस झाले तरी रामन भांडी घेऊन परत आलाच नाही. शेवटी नकुल रामनच्या घरी गेला. अरे रामन, तू जी भांडी उधार घेतली होतीस ती कुठे आहेत? अरे नकुल, यावेळीही तू दिलेली सगळी भांडी गरोदर होती. असं? मग तुला माझ्या भांड्यांसोबत ती छोटी भांडी सुद्धा द्यावी लागतील. अरे पण जन्म देतानाच ती भांडी आणि त्या भांड्यांची मुले मरून गेली. नकुल मनातल्या मनात सारे काही समजला आणि त्याने यापुढे चांगले वागण्याचा निश्चय केला.
वांग्याची चोरी. कृष्णदेवरायने आपल्या माळ्याला विशेष प्रकारच्या वांग्यांची लागवड करायला सांगितली होती, जी बीजरहित असतील. राजा समवेत भोजन घेत असताना रामननेही त्या वांग्यांची चव चाखली होती. त्याला ती वांगी खूप आवडली. आपल्या घरी परतल्यावर, तुला माहितीये, आज मी राजाच्या बरोबर भोजन घेतलं. जेवणामध्ये एक विशेष प्रकारची वांग्याची भाजी बनवली होती. ती खूपच चविष्ट होती आणि त्यात बिया सुद्धा नव्हत्या. बियांशिवाय वांगी? अरे वा, मला पण ती चाखावीशी वाटतात. तुम्ही माझ्यासाठी आणाल ती? कठीण आहे, कारण ती राज बगीच्यामध्ये आहे आणि माळी तिथे कोणालाही येऊ देत नाही. परंतु रामन आपल्या पत्नीला खुश ठेवू इच्छित होता. त्यामुळे तो राजबगीच्यात गेला आणि त्याने तिथून काही वांगी चोरून आणली. रामनच्या बायकोने त्या वांग्यांची चविष्ट भाजी बनवून जेवण तयार केले. अहो, स्वादिष्ट वांग्यांची भाजी तयार आहे. आपला मुलगा बाहेर झोपलाय, त्यालाही जेवायला उठवा बघू. मला खात्री आहे त्याला सुद्धा हा चविष्ट पदार्थ नक्कीच आवडेल. रामनने आपल्या मुलाला उठवण्यासाठी एका भांड्यात पाणी घेतले आणि ते त्याच्या डोक्यावर टाकले. पाऊस पडतोय वाटतं. दुसऱ्या दिवशी राजाला बगीच्यातून चोरी झालेली समजली. त्याला रामनवर संशय आला. त्याने विचार केला की लहान मुले कधीही खोटे बोलत नाहीत, म्हणून त्याने रामनच्या मुलाला दरबारात बोलावले. बेटा, काल तू वांग्याची भाजी खाल्लीस ना? होय महाराज, फार चविष्ट होती ती. केव्हा बरं खाल्लीस तू? काल रात्री पाऊस पडत होता, त्यामुळे मला जाग आली. मी झोपेतून उठलो आणि त्यानंतर जेवणात मी वांग्याची भाजी खाल्ली. परंतु आदल्या दिवशी पाऊस पडलाच नव्हता. त्यामुळे राजाचा रामनवरचा संशय दूर झाला. दुधाला घाबरणारी मांजर. एक दिवस राजा कृष्णदेवरायने काही मांजरी खरेदी केल्या. राणीला त्या मांजरी खूपच आवडल्या आणि तिने आपल्या मंत्र्यांना त्या सर्व मांजरी पाळण्यासाठी दिल्या. त्याबरोबर त्यांच्या पोषणासाठी त्यांना एक एक गायही दिली. रामन, ही घ्या तुमची मांजर आणि गाय. होय महाराणी, या मांजराची काळजी मी आपल्या मुलांप्रमाणे घेईन. काही दिवसांनंतर राणीने आपल्या मंत्र्यांना मांजरींना घेऊन यायला सांगितलं. राणीला आपल्या मांजरी धष्टपुष्ट झालेल्या पाहायच्या होत्या. रामनही आपली मांजर घेऊन तिथे आला होता. वा, मांजरींची तर फारच छान काळजी घेतलीये. त्या चांगल्या धष्टपुष्ट झाल्यात. हे घ्या, हे तुमचं बक्षीस. धन्यवाद. मी तर त्या मांजरीला कधीही दूध पिताना पाहिलं नाही. मग ती एवढी धष्टपुष्ट झाली कशी? मी सुरुवातीलाच मांजरीला उकळतं दूध दिलं. त्या दुधानं तिचं तोंड भाजलं. त्यामुळे नंतर ती दुधाला तोंड लावेन अशी झाली आणि उंदीर पकडून खायला लागली. बघ, त्या मांजरीने घरातल्या उंदरांना मारल्यामुळे आपलं घर उंदीरमुक्त झालं. गाईचे दूध आपल्या मुलांना मिळाल्यामुळे आपली मुलंही धष्टपुष्ट झाली. हो, खरंय. मांजर तर चांगली धष्टपुष्ट दिसतेय. आपल्या घरात उंदीरही दिसत नाहीत आणि आपली मुलंही चांगली निरोगी दिसतायत. रामनच्या या युक्तीमुळे राणीही खुश झाली आणि त्याचं कुटुंबही सुखी झालं. रामनची शिक्षा. गोवळकोंड्याच्या राजाला कृष्णदेवरायचा घात करायचा होता, म्हणून त्याने एक हेर विजयनगरमध्ये पाठवला. तो हेर रामनच्या घरी येऊन पोहोचला आणि त्याने आपली ओळख लक्ष्मीचा भाऊ त्रिलोक अशी करून दिली, जो 8 वर्षांपूर्वीच हरवला होता. ताई, मी खूप दूर दूरवर यात्रा केली, खूप पैसे कमवले आणि आज मी तुझ्यासाठी नवीन कपडे आणि दागिने आणले आहेत. खरंच की काय? आम्हाला तुझी खूप आठवण येत होती त्रिलोक. इतक्यात रामन घरी परत आला. अहो, ऐकलत का? हा माझा हरवलेला भाऊ त्रिलोक आहे. आज 15 वर्षानंतर तो परत आलाय. ओ, असं आहे तर ठीक आहे. त्रिलोक, तुला भेटून खूप आनंद झाला. माझ्या घरात तुझं स्वागत आहे. आता तू आमच्याच घरी राहा. त्रिलोकने रामनच्या हस्ताक्षराची नक्कल करून राजाला एक पत्र लिहिले आणि त्यात एक रहस्य जाणून घेण्यासाठी राजाला एकट्याला रामनच्या घरी आमंत्रित केले. राजा जेव्हा एकटा रामनच्या घरी गेला तेव्हा त्या हेराने राजाला मारण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने राजा त्यातून बचावला. आता रामनला त्रिलोकचे खरे स्वरूप समजले. रामनला खूप दुःख झाले. तो त्वरित राजाकडे गेला.
महाराज, मला स्वतःची फार लाज वाटते. त्या हेरावर विश्वास ठेवल्याबद्दल आपण मला पाहिजे ती शिक्षा द्या. नाही रामन, तुला शिक्षा द्यायची काहीच गरज नाही. घात करण्यासाठी शत्रू अनेक उपाय योजित असतात. माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण महाराज, सावध न राहणं ही माझी चूक आहे. आपण मला शिक्षा द्यावी. ठीक आहे, तसे असेल तर मृत्यू ही एकच शिक्षा आहे. पण कसं मरायचं हे तुझं तूच ठरव. रामनने काही काळ विचार केला. महाराज, मला मार्ग ठरवायला दिल्याबद्दल धन्यवाद. मी म्हातारपणामुळे मरू इच्छितो. मला माहित होतं रामन की या शिक्षेतून तू सहज सुटशील. मला तुझा अभिमान वाटतो रामन. मोफत कार्य. एका मध्यरात्री रामनच्या घरात काही चोर शिरले. रामनने त्यांना आधीच पाहिले होते. याबाबत रामनने काहीतरी योजना बनविण्याचे ठरवले होते. तो आपल्या पत्नीकडे गेला. लक्ष्मी, ऐकलंस का तू? गावामध्ये काही चोर शिरले आहेत. आपण आपल्या वस्तूंची, दागदागिन्यांची काळजी घ्यायला हवी. पण आपण आपले पैसे आणि दागदागिने कुठे बरं ठेवावे? आपण आपले पैसे आणि दागदागिने एका मोठ्या संदुकीत ठेवूया. ती संदूक विहिरीच्या तळाशी ठेवूया. तीच सगळ्यात सुरक्षित जागा आहे. हे सर्व संभाषण ते चोर लपून ऐकत होते. रामन आणि त्याच्या पत्नीने एका मोठ्या संदुकीत काहीतरी भरून ती संदूक विहिरीत ढकलून दिली. ते चोर हे सर्व बघत होते. त्यांनी रामन आणि त्याची पत्नी पुन्हा घरी जाण्याची वाट बघितली आणि त्यानंतर आता आपण ती संदूक विहिरीतून काढायची कशी? आपण असं करूया, विहिरीतून सगळं पाणी बाहेर काढून टाकू आणि मग आरामात ती संदूक बाहेर काढू. त्या मूर्ख चोरांनी खूप मेहनत करून विहिरीतून सगळे पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पाणी काढता काढता शेवटी ते थकून गेले. रात्रभर ते हे काम करत होते. सकाळ झाली. रामन घराबाहेर पडला आणि त्या चोरांजवळ गेला. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही रात्रभर मेहनत करून माझ्या सगळ्या बागेला पाणी दिलं. काय म्हणायचं तुम्हाला? अरे, या सगळ्या बागेला मला पाणी द्यायचं होतं आणि तुम्ही दोघं मूर्ख चोर मला आयतेच सापडलात. अरे देवा, आपण मूर्ख बनलो. दोन्ही चोर तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी रामनने जेव्हा राजाला ही सर्व हकीकत सांगितली तेव्हा राजा सुद्धा हसायला लागला आणि त्याने रामनच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली. जन्मतः स्वतंत्र. राणीकडे एक सुंदर पोपट होता. ती त्याला चांगली चांगली फळे खायला देत असे. तसेच तिने त्याला चांगली चांगली सुभाषिते, चांगली वचने शिकविली होती. रामन कसा आहेस? रामन कसा आहेस? अरे हे काय? हा पोपट तर बोलतोय. रामन कसा आहेस? रामन कसा आहेस? ये रामन, हा एक खास पोपट आहे. आजपासून हा या महालातच राहणार आहे. याची विशेषता ही आहे की हा बोलू शकतो. तो फक्त चांगली चांगली वचनच बोलतो. नाही नाही, पक्षी स्वतःहून नाही बोलू शकत. ते फक्त आपल्या शब्दांचं अनुकरण करतात. ते सुद्धा आपण त्यांना देत असलेल्या खाण्यासाठी. नाही रामन, हा पक्षी विशेष आहे. तो फक्त चांगलेच शब्द बोलतो. महाराज, आपण आज्ञा दिली तर मी आपलं म्हणणं चुकीचं आहे हे सिद्ध करू शकतो. ठीक आहे, पण तू कसं काय सिद्ध करणार? मी या पोपटाला माझ्या बरोबर घेऊन जाईन आणि काही दिवसांनंतर परत घेऊन येईन. ठीक आहे, घेऊन जा. पण लक्षात ठेव, तू सिद्ध नाही करू शकलास तर तुला कडक शिक्षा होईल. रामन त्या पोपटाला घेऊन आपल्या घरी गेला. त्याने एका पक्ष्यांच्या तज्ज्ञाला बोलावलं आणि त्याला त्या पोपटाला वाईट शब्द शिकवायला सांगितले, जसे राजा वाईट आहे, राणी कुरूप आहे इत्यादी. काही दिवसांनंतर त्या शिकवलेल्या पोपटाला घेऊन रामन पुन्हा राजाकडे आला. महाराजांसमोर पोपट त्याला शिकवलेले नवीन शब्द बोलू लागला. राणी कुरूप आहे, राजा वाईट आहे. राणी कुरूप आहे, राजा वाईट आहे. रामन, हे काय केलंस तू? तू काय शिकवलंस त्याला? तो पूर्वी कधीही असे काही बोलत नसे. क्षमा करा महाराज, क्षमा करा. प्राणी आणि पक्षी फक्त नक्कल करू शकतात. स्वतःच्या प्रज्ञेने ते काहीही बोलू शकत नाहीत. आणि त्याचबरोबर ही गोष्टही खरी आहे की आपल्या खुशीसाठी प्राण्यांना आणि पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणं अतिशय चुकीचं आहे.
राजा मनातल्या मनात रामनची शिकवणूक समजला आणि त्याने त्या पक्षाला मुक्त सोडून दिलं. खोटे न बोलणारा माणूस. विजयनगरच्या राजाच्या मनात असा समज होता की त्याच्या राज्यात कोणीही खोटं बोलत नाही. एक दिवस दरबारात तो रामनला म्हणाला, मला वाटतं की आपल्या प्रजेत कोणीही खोटं बोलत नाही. महाराज, मला आपलं म्हणणं पटत नाही. लोक खरं फक्त तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना त्यातून काही फायदा होणार असेल. नाही, मला नाही वाटत असं. मी तर कधीही खोटं बोलत नाही. महाराज, परिस्थितीप्रमाणे आपल्याला खोटं बोलावं लागतं. असं म्हणतोस? ठीक आहे, मग बघूया तू माझ्याकडून खोटं बोलून घेच. काही दिवस असेच गेले. राजा आणि इतर दरबारी त्या दिवसाची गोष्ट साफ विसरून गेले होते. एक दिवस दरबारात त्यांना अशी बातमी मिळाली की एक महात्मा साधू कुणालाही आरशामध्ये दिव्य प्रकाशाच्या स्वरूपात ईश्वराचे दर्शन घडवू शकतो. सगळेजण त्या साधूकडे गेले. माझ्या प्रिय भक्तांनो, या ठिकाणी तुम्हाला ईश्वराचे दर्शन घडू शकते. या खोलीतील आरशात दिव्य प्रकाशाच्या स्वरूपात ईश्वराचे दर्शन होईल, पण फक्त निरपराध लोकांनाच. अपराधी लोकांना मात्र स्वतःचेच प्रतिबिंब दिसेल. यावर काही लोकांनी आत जाऊन आरशात पाहिले आणि बाहेर येऊन सगळ्यांना आपल्याला ईश्वर दिसल्याचे सांगितले. हळूहळू ही बातमी पसरत राजापर्यंत गेली. राजा त्या साधूकडे राणी आणि इतर मंत्र्यांच्या सोबत गेला. पहिला दरबारी आत गेला आणि आरशात बघून बाहेर येऊन वर्णन करू लागला. मला त्या आरशात दिव्य प्रकाश दिसला महाराज. परमेश्वराचं किती सुंदर रूप होतं ते. त्यानंतर राणीने त्या खोलीत प्रवेश केला आणि आरशात आपलं प्रतिबिंब पाहिलं. परंतु भीतीने तिने सुद्धा बाहेर येऊन खोटे सांगितले. वा, माझ्या जीवनात मी इतका दिव्य प्रकाश याआधी कधीही पाहिला नव्हता. ठीक आहे, आता मलाही ईश्वराचं दर्शन घेऊ द्या. राजाने आत जाऊन आरशात पाहिले. तिथे त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसले. परंतु बाहेर येऊन त्यानेही खोटेच सांगितले की त्यालाही दैवी प्रकाश दिसला. महाराज, आपण दिव्य प्रकाश पाहिलात? हो, नक्कीच. मी परमेश्वराचं दर्शन घेतलं. ते कसं शक्य आहे महाराज? त्या खोलीतला आरसा हा एक सामान्य आरसा आहे. ही सगळी माझीच योजना होती. बघा महाराज, हे सिद्ध झालं की नाही की तुम्ही सुद्धा खोटं बोलू शकता. ओ रामन, मी खोटं बोललो, मला क्षमा कर. रामनची दिल्ली यात्रा. बादशाह बाबरने रामनच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा ऐकली होती आणि त्याला त्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. त्याने कृष्णदेवरायाला पत्र लिहिले आणि रामनला दिल्लीला पाठवण्याची विनंती केली. ते पत्र वाचून कृष्णदेवरायाला खूप अभिमान वाटला. रामन, तुला बादशाह बाबरला भेटायला जायचंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाबरकडून तुला कमीत कमी 1 थैली सोन्याच्या मोहरा जिंकायच्याच आहेत. समजलं? जशी आपली आज्ञा महाराज. विजयनगरला सन्मानित करण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन. बाबरने आपल्या सर्व मंत्र्यांना आज्ञा दिली होती की रामनच्या कोणत्याही बोलण्यावर त्यांनी हसू नये. त्यांना अशी ताकीद दिली होती की आज्ञेचे पालन न करणाऱ्याला अत्यंत कठोर शिक्षा दिली जाईल. रामनने खूप मजेदार गोष्टी केल्या, पण त्याच्या बोलण्यावर कोणीही हसलं नाही. रामनला खूप आश्चर्य वाटलं. अरे, हे लोक तर पुतळ्यासारखे बसलेत. बहुतेक मला विजयनगरला रिकाम्या हातानेच परतावं लागणार. पण राजाने तर सांगितलं होतं की मला कमीत कमी 1 थैली सोन्याच्या मोहरा जिंकायच्याच आहेत. काही करून मला जिंकलंच पाहिजे. काय करावं बरं? दुसऱ्या दिवशी सकाळी बाबर फेरफटका मारायला निघाला. रस्त्यात त्याने एका वृद्ध माणसाला जमीन खोदताना पाहिलं. अहो म्हातार बाबा, आपण या वयात इतके परिश्रम का बरं करत आहात? महाराज, मी इथे आंब्याची झाडं लावत आहे. अरे, हा तर मूर्खपणा आहे. तुम्हाला काय वाटतं, या झाडाची फळं खाण्यासाठी तुम्ही जिवंत राहाल? माझ्या पूर्वजांनी झाडे लावली होती. त्याच्यानंतर कित्येक वर्षांनी मला फळे मिळाली होती. त्याचप्रमाणे ही झाडे आता मी लावत आहे. त्याची फळे माझी मुलं आणि नातवंड घेतील. वाह, किती छान विचार आहेत तुमच्या. या चतुर उत्तराबद्दल ही घ्या तुम्हाला सुवर्ण मुद्रांची थैली इनाम. धन्यवाद जहापना. असं म्हणतात की आपल्याला झाड लावल्यावर अनेक वर्षे फळांसाठी वाट पाहावी लागते. पण मी तर आजच झाड लावलं आणि तुम्ही सोन्याच्या रूपाने मला आजच त्याचं फळ देखील दिलं.
अरे वा, तुमचं बोलणं मला आवडलं. ही घ्या आणखी एक सोन्याची थैली. जी व्यक्ती बी पेरते त्याला फक्त एकाच वेळेला म्हणजे फळ लागल्यावर पुरस्कार मिळतो, पण मला तर झाड लावलेल्या दिवशीच 2 वेळा पुरस्कार मिळाला. अरे वा, तुम्ही तर अत्यंत चतुराईने गोष्टी करता. ही घ्या आणखी एक सोन्याच्या मोहरांची थैली. त्या वृद्ध व्यक्तीने आपली दाढी आणि आपला वेश काढून टाकला. अरे रामन, तुम्ही? ही हुशारी तुमची होती तर. होय जहापना, माझ्या राजाने तुमच्याकडून कमीत कमी 1 थैली सोन्याच्या मोहरा जिंकायला सांगितल्या होत्या, पण आता तर मी 3 जिंकल्या आहेत. बाबरने रामनची खूप प्रशंसा केली आणि त्याचा आपल्याकडे खूप आदरपूर्वक पाहुणचार केला. परत जाताना बाबरने त्याला खूप नजराणे दिले. बक्षिसाची वाटणी. एक दिवस कृष्णदेवरायाने दरबारामध्ये नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याने विचार केला की स्वतःला चतुर सिद्ध करण्यासाठी तो कार्यक्रमाचा रसभंग करेल, म्हणून त्याने आपल्या पहारेकरांना रामनला आत न सोडण्याची आज्ञा दिली. दरबारात आज नृत्याचा कार्यक्रम आहे, पण राजाने मला का नाही बोलवलं? ठीक आहे, कदाचित ते विसरले असतील. चला जाऊन नृत्य बघूया. रामनला दरबारात जायचं होतं, पण पहारेकऱ्यांनी त्याला अडवलं. क्षमा करा, तुम्हाला दरबारात जायला मनाई आहे. अरे, तू मला ओळखत नाहीस? मी रामन आहे, दरबाराचा विदूषक. मला जाऊ नाही देणार? क्षमा करा, पण महाराजांनी आपल्याला आत न सोडण्याची आज्ञा दिली आहे. रामनने एक क्षण विचार केला. खरं म्हणजे महाराजांनी मला काही भेटवस्तू देण्यासाठी बोलवलंय. ते माझी वाट पाहत असतील. तू जर का मला आत जाऊन दिलंस तर ते जे काही देतील ते मी तुझ्याबरोबर वाटून घेईन. बघ, यात तुझा फायदाच आहे. पहारेकऱ्याला माहित होतं की राजा रामनला खूप भेटी देत असत. ते पहारेकरी मोहात पडले. ठीक आहे, मी तुम्हाला सोडतो, पण लक्षात ठेवा, महाराज जे काही देतील त्यातला अर्धा हिस्सा मला मिळायलाच हवा. नंतर वाद नको. जर का तुम्हाला आत जाऊन दिलंस तर त्याच्याबरोबर बाकी जे काही मिळेल ते मी तुला देईन. पहारेकऱ्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं आणि रामनला आत जाऊ दिलं. कार्यक्रम सुरूच होता. रामनने एक लाठी घेऊन मुख्य नर्तिकेला मारायला सुरुवात केली. रामन, तुझी ही हिम्मत? सैनिकांनो, पकडा रामनला आणि नृत्यामध्ये अडथळा आणल्याबद्दल त्याला 100 फटके मारा. आपल्या नजराण्याबद्दल मी आभारी आहे महाराज, परंतु मला बक्षीस म्हणून जे काही मिळेल त्यातला वाटा मी बाहेरच्या 2 पहारेकरांना द्यायचं वचन दिलंय. आता सारी गोष्ट कृष्णदेवरायाच्या लक्षात आली आणि रामनकडे लाच मागण्याबद्दल त्याने त्या पहारेकऱ्यांना दंड दिला. हरवलेली अंगठी. कृष्णदेवराय आपल्या हातामध्ये एक अमूल्य रत्नाची अंगठी घालत असे. एक दिवस त्यांना कळलं की त्यांची अंगठी हरवलीये. त्यांना पहारेकरांवर संशय होता, पण एवढ्या सगळ्या पहारेकऱ्यांमधून चोरी कोणी केली असेल याचा निर्णय ते घेऊ शकत नव्हते. त्यांनी रामनला बोलावलं. रामन, माझी अमूल्य रत्नाची अंगठी हरवलीय. मला 12 पहारेकऱ्यांवर संशय आहे. खरा चोर ओळखशील? महाराज, चोराला पकडण्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे, पण त्याकरता मला काय बक्षीस मिळेल महाराज? चोराला पकडल्यास तर तुला 100 सुवर्ण मुद्रा. रामनने राजमहालातल्या एका खोलीमध्ये सगळ्या पहारेकरांना बोलवलं. नीट ऐका, या खोलीमध्ये काली मातेची मूर्ती आहे. प्रत्येकाने एक एक करून आत जायचंय आणि काली मातेच्या उजव्या पायाला हात लावून परत यायचंय. पण आम्ही असं का करायचं महाराज? महाराजांची अंगठी हरवली आहे आणि चोराला पकडणे जरुरी आहे. तुम्ही सगळ्यांनी मातेच्या पायाला स्पर्श केल्यानंतर माता माझ्या स्वप्नात येऊन खरा चोर कोण आहे ते मला सांगेल. रामनने एक एक करून पहारेकऱ्यांना आत पाठवलं. पहारेकऱ्यांनी आपला हात काली मातेच्या पायावर ठेवला. जेव्हा ते बाहेर आले, सर्वांनी मला उजवा हात दाखवा, मला वास घेऊ दे. रामनने पहिल्या 6 पहारेकऱ्यांना जायला सांगितलं आणि 7व्या पहारेकऱ्याचा हाताचा वास घेतला. महाराज, हा बघा तुमचा चोर. मला क्षमा करा महाराज, माझी चूक झाली. मी अंगठी परत करतो. राजाने त्या पहारेकऱ्याला कारागृहात टाकायची आज्ञा दिली. तू त्याला कसं ओळखलंस रामन? तू तर म्हणाला होतास की काली माता तुझ्या स्वप्नात येईल. ओ, खूपच सोपं आहे महाराज. मी काली मातेच्या उजव्या पायावर सुगंधित द्रव्य लावून ठेवलं होतं. जो मातेच्या पायाला हात लावी त्याच्या हाताला सुगंधित द्रव्य लागे.
पण हा शिपाई घाबरला होता आणि त्यांनी मातेच्या पायावर हातच ठेवला नाही. आणि त्याच्यावरून मी ओळखलं की हाच चोर आहे. राजाने रामनची प्रशंसा केली आणि त्याला एक थैली सोन्याच्या मोहरा दिल्या. झाडीतला चोर. एक दिवस रामन आपल्या बागेमध्ये झाडांना पाणी घालत होता. जेव्हा तो एका झुडपाजवळ आला तेव्हा त्याने पाहिलं की त्या झुडपामध्ये एक चोर लपून बसलाय. अरे देवा, हा तर चोर वाटतोय. पण मी एकटा याला कसं बरं पकडणार? आणि मी जर ओरडलो तर तो पळून जाईल. सगळ्या शेजाऱ्यांना इथे बोलवण्यासाठी मला काहीतरी युक्ती लढवलीच पाहिजे. काय करावं बरं? चतुर रामनने मनातल्या मनात एक योजना बनवली. त्याने आपल्या पत्नीला बोलावलं. लक्ष्मी, जरा पाणी घेऊन ये बरं. हो आणते, पण कशासाठी हवंय? मला तोंड धुवायचं आहे. रामनने पाणी आपल्या तोंडात घेतलं आणि झुडपाच्या मागे लपलेल्या त्या चोराच्या अंगावर उडवलं. लक्ष्मी, मला आणखीन एक लोटा पाणी पाहिजे. अजून एक लोटा पाणी? ठीक आहे, आणते मी. रामनने पुन्हा तोंडात पाणी घेऊन त्या चोराच्या अंगावर उडवलं. लक्ष्मी, आणखीन एक लोटा पाणी दे ग. रामनच्या पत्नीला आता मात्र फारच आश्चर्य वाटलं, पण तिने आणखी एक लोटा पाणी दिलं. अहो, काय झालंय तुम्हाला? असं काय करता आहात तुम्ही? रामनने यावेळी काहीच उत्तर दिलं नाही. यावेळेस त्याने तोंडात पाणी घेऊन आपल्या पत्नीच्या तोंडावर उडवलं. अरे देवा, हे काय केलं तुम्ही? सगळ्यांनी इकडे या, लवकर इकडे या. हे बघा कसे वेड्यासारखे करतायत ते. तिचा आवाज ऐकून सगळे शेजारी पाजारी जमा झाले. लक्ष्मीने त्यांना सारी कथा ऐकवली. रामन, तुम्ही तुमच्या पत्नीच्या तोंडावर पाणी का फेकलं? माझ्या प्रिय मित्रांनो, मी माझ्या पत्नीच्या तोंडावर पाणी फेकलं ते तिला सहन नाही झालं. पण ह्या झाडीमध्ये एक माणूस लपून बसलाय. तो तर फारच सहन करतोय. मी त्याच्या अंगावर एक नाही, दोन नाही, चांगले 4 लोटे पाणी फेकलं, पण तो ओरडतच नाहीये. आता तुम्हीच सांगा, याचा अर्थ काय? शेजाऱ्यांनी झाडीमध्ये लपलेल्या त्या चोराला पकडलं आणि त्याला राजाकडे घेऊन गेले. रामनची पत्नी आणि शेजारी यांना कळून चुकलं की या चोराला पकडण्यासाठीच रामनने हे नाटक रचलं होतं. काही नाही साठी काही नाही. विजयनगरात कित्येक लोकांना रामनबद्दल असूया वाटत असे, कारण तो राजाचा खूपच लाडका होता. अशाच लोकांमध्ये फळवाला रामूही होता. एके दिवशी रामन त्याच्या दुकानात गेला होता. अरे रामन, ये ये. कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू कसा आहेस? तुझा व्यापार कसा चाललाय? मस्त चाललाय अगदी. तू काही फळे घेणार का? खरं म्हणजे सोमूला रामनला फसवायचे होते. हो, फळे तर ताजी दिसतायत आणि ही केळी तर छानच दिसतायत. मला केळी दे. हो हो, घे ना, छान पिकलेली आहेत. धन्यवाद सोमू, पण यांची किंमत काय आहे? किंमत? या केळ्यांसाठी? काही नाही रामन, तुला जेवढी पाहिजेत ना तेवढी घे. रामन खूप खुश झाला आणि त्याने काही केळी खाल्ली. वा वा, केळी तर फारच छान आहेत. धन्यवाद सोमू, मी निघतो आता. अरे अरे रामन, जरा थांब. तू मला या केळ्यांचे पैसे तर दिलेच नाहीस, पण तू म्हणालास की किंमत काही नाहीये. अगदी बरोबर, मग मला काही नाही दे. रामनला कळले की सोमू त्याला फसवायला बघत होता. त्याने काही वेळ विचार केला आणि आपली पिशवी रिकामी केली. सोमू, या पिशवीत काय बरं? यात तर काही नाही. ठीक आहे, मग ते तू घे. हेच तू मागितलं होतंस ना, मग घे ते आता. आपल्या मूर्खपणावर लज्जित होण्याशिवाय सोमू आणखी काही करू शकत नव्हता. गर्विष्ठ जादूगार. एकदा चित्तूरवरून एक जादूगार कृष्णदेवरायच्या दरबारात आला. आपल्या जादूने त्याने सर्वांना खुश केलं. शेवटी तो म्हणाला, महाराज, तुमच्या या राज्यात जादूच्या कलेत मला कोणीही हरवू शकत नाही. त्याच्या या गर्वाचा कृष्णदेवरायला राग आला. इथे या जादूगाराला हरवू शकेल असा कोणीही नाही का? कोणीही पुढे आले नाही. राजा चकित झाला. त्याने विचार केला
की रामनच या परिस्थितीतून मार्ग काढू शकेल. रामन, मी तुला 1 दिवस वेळ देतो. तू असा काहीतरी प्रयोग करून दाखव जो याला करता येणार नाही. रामनला तर धक्काच बसला. चिंतित होऊन तो घरी आला. अहो, काय झालं? तुम्ही एवढी चिंता कसली करताय? सांगा ना काय झालं. राजाची आज्ञा आहे. मला आपल्या प्रयोगाने त्या जादूगाराला हरवायचंय. काय? मला जरा नीट समजावून सांगा की राजा काय म्हणाला. मला असं काहीतरी केलं पाहिजे की ते तो करू शकणार नाही. रामनचा मुलगा तिकडे वाळूत खेळत होता. त्याच्याकडे पाहून रामनच्या बायकोला एक युक्ती सुचली. दुसऱ्या दिवशी दरबारात, ये रामन, तू तयार आहेस ना? हो महाराज, मी माझे डोळे बंद करून एक प्रयोग करीन आणि या जादूगाराने तोच प्रयोग डोळे उघडे ठेवून केला पाहिजे. आहे मान्य? उघड्या डोळ्यांनी? हे तर अगदी सोपं आहे. चल, तू सुरुवात कर. रामनने आपले डोळे बंद केले आणि त्यावर वाळू ओतली. हा, आता घे ही वाळू आणि लक्षात ठेव, तुला हाच प्रयोग करायचा आहे, उघड्या डोळ्यांनी. जादूगाराने आपली हार मान्य केली आणि तिथून निघून गेला. राजाने रामनची स्तुती केली आणि त्याला खूप सोन्याच्या मोहरा बक्षीस दिल्या. रामनचा चतुर मुलगा. एक दिवस रामनचा मुलगा राजबगीच्यात गेला. त्याने तिथे सुंदर लाल गुलाब पाहिले आणि तो आपल्या आईसाठी काही तोडू लागला. अरे अरे अरे, तो बघा, तो मुलगा, तो फुलं तोडतोय. पकडा पकडा त्याला. शिपाई मुलाला घेऊन राजाकडे जाऊ लागले. तोच रस्त्यात, अरे काय झालं? माझ्या मुलाला कुठे घेऊन चाललायत? तुमच्या मुलाने राज बगीच्यातून गुलाब चोरलेत. मी त्याला गुलाबांसकट पकडलाय. त्याला आता पकडून राजाकडे घेऊन जातोय. काय? माझा मुलगा असं कधी करणार नाही. त्याच्या हातातले गुलाबाचे फूल तर पहा ना. जर माझ्या मुलाने चूक केली असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. पण रामनला आपल्या मुलाला शिक्षा व्हावी असं वाटत नव्हतं. म्हणून त्याने आपल्या मुलाचे डोके उपरण्याने झाकून टाकले. वर सूर्य तळपतोय, हे माझ्या मुलाचं रक्षण करण्यासाठी. आपल्या वडिलांची योजना त्या मुलाने अचूक ओळखली. त्याने आपल्या हातातील फुलं पटकन खाऊन टाकली. वर उपरणे असल्याने शिपायांना काही कळलेच नाही. शिपायांनी मुलाला राजासमोर उभे केले. महाराज, हा रामनचा मुलगा आहे. याने आपल्या राजबगीच्यातून गुलाब तोडलेत. मी त्याला गुलाबांचा पकडून तुमच्या समोर घेऊन आलो आहे. तुझ्याकडे मुलाने तोडलेले गुलाब आहेत? ते गुलाब मुलाच्या हातात आहेत महाराज. हे पहा, तुम्ही पाहू शकता. कुठे आहेत? मला तर त्याच्या हातात काहीच दिसत नाहीये. मुलाने सांगितले की आपल्या वडिलांवर कलंक लावण्यासाठी या शिपायाने त्याला उगीच पकडले. राजाने मुलाला घरी पाठवले आणि शिपायांना कडक तंबी दिली. अशा प्रकारे रामनचा मुलगा आपल्या हुशारीमुळे बचावला. मांजरी सोबत घोडा. एक दिवस रामनला काही पैसे पाहिजे होते, पण त्याला राजाकडे हात पसरायचा नव्हता. म्हणून तो त्याच्या शेजारच्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे गेला. किशोर, तू मला 100 सुवर्णमुद्रा देशील का? मी त्या 1 महिन्यात परत करेन. त्यावर व्याजही देईन. जरूर रामन, या घे 100 सुवर्णमुद्रा. पण लक्षात ठेव, यावर तुला 50 सुवर्णमुद्रा व्याज द्यावं लागेल. आणि जर का तू 1 महिन्यात परत केले नाहीस तर तुला तुझा घोडा विकावा लागेल. आणि तुझा घोडा विकून जे पैसे येतील ते सगळे मी घेणार. बोल, तुला कबूल आहे? ठीक आहे, तू म्हणशील तसं करूया. 1 महिन्यात रामन व्याजासह पैसे परत करू शकला नाही. किशोर रामनच्या घरी गेला. रामन, तू रक्कम परत करू शकला नाहीस. आता दिल्या वचनाप्रमाणे तुला तुझा घोडा विकावा लागेल. आणि लक्षात आहे ना, घोडा विकून जे पैसे येतील ते सगळे मला द्यायचे आहेत. किशोरला हे माहित होतं की घोड्याची किंमत 300 मुद्रांपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, मी माझं वचन नक्की पाळीन. मग ते दोघेही घोडा घेऊन बाजारात निघाले. किशोरने विचार केला की घोडा कमीत कमी 300 सुवर्णमुद्रांना विकला जाईल आणि ते पैसे त्याला मिळतील. पण रामन आपल्या बरोबर बाजारात एक मांजरही घेऊन गेला होता.
नमस्कार मित्रांनो, मला ही मांजर 300 सुवर्ण मुद्रांना विकायची आहे. जो कोणी ही मांजर विकत घेईल त्याला हा उमदा घोडा फक्त 1 सुवर्ण मुद्रेला मिळेल. बोला, कोण घेणार? विक्रीच्या या अजब पद्धतीमुळे चकित होऊनही एका माणसाने 300 सुवर्ण मुद्रा अधिक 1 सुवर्ण मुद्रा दिली. चोर, ही घे 1 सुवर्ण मुद्रा. नाही नाही रामन, हे नाही चालणार. मी तर तुला 100 मुद्रा 50 मुद्रांच्या व्याजावर दिलाय आणि आता तू तर मला 1च मुद्रा देतोय. तू मला सांगितलं होतंस की घोड्याच्या विक्रीची सर्व रक्कम तुला द्यायची. तू स्वतःच पाहिलंस की घोड्याची किंमत फक्त 1 मुद्रा होती. मग घे ना ती आता. आता मात्र किशोरला रामनची योजना समजली. तो गयावया करू लागला. रामन, अरे मला कमीत कमी माझ्या 100 मुद्रा तरी दे. अजिबात नाही. आपला व्यवहार तुला मानावाच लागेल, नाहीतर मी राजाकडे तक्रार करीन. किशोरला हे माहीत होतं की राजाकडे रामनचीच बाजू खरी ठरणार. नाईलाजाने 1 मुद्रा घेऊन तो घरी निघून गेला. उपाशी घोडा. एकदा कृष्णदेवरायाने अरबस्थानातून खूप घोडे खरेदी केले. आपल्या राज्यातील प्रत्येक घरात एक घोडा सांभाळायला द्यायची त्याची योजना होती. घोड्याच्या पालन पोषणासाठी 3 सुवर्ण मुद्रा द्यायचे त्याने ठरवले. रामन, हा घे तुझा घोडा आणि या 3 सुवर्ण मुद्रा. घोड्याला नीट सांभाळ, चांगला मजबूत कर. रामनसह कोणीही नागरिक घोडा घ्यायला तयार नव्हता, कारण हे फारच कष्टाचे काम होते. रामनने राजाला धडा शिकवण्यासाठी एक योजना बनवली. हो महाराज, मी घोड्याची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. रामनने घोड्याला एका खोलीत ठेवले. तिला फक्त एकच छोटेसे भोक होते, ज्यातून रामन घोड्याला चारा देऊ शकेल. दिवसातून एकदा रामन घोड्याला त्या भोकातून चारा द्यायचा. आता तो उपाशी घोडा त्या भोकातून जे काही आत येईल ते खायला शिकला. काही महिन्यानंतर राजाने सगळ्यांना घोडे घेऊन राजवाड्यात यायला सांगितले. घोडे बघून राजा संतुष्ट झाला. सगळे घोडे आले, कसे आहेत ते? वा, छान, अगदी मजबूत आणि निरोगी. रामन, तुझा घोडा कुठे आहे? क्षमा करा महाराज, मी घोडा आणू शकलो नाही. माझे त्याच्यावर नियंत्रणच राहिलं नाहीये. काय? तुझ्या देखभालीत घोडा इतका ताकदवान झालाय? हो महाराज, मला एकट्याला त्याला आणणं शक्य होणार नाही. तुम्ही एखाद्या मोत्तद्दाराला पाठवून घोड्याला इथे आणायला सांगता का? जरूर, मला तो घोडा बघायचाच आहे. तू या काही ताकदवान माणसांना घेऊन जा आणि घोडा घेऊन ये. रामन घोडा सांभाळणाऱ्या त्या माणसांना घरी घेऊन गेला. एका लांब दाढीवाल्या माणसाने त्या भोकातून आत डोकावले. घोड्याने चारा समजून त्याची दाढी जोरात खेचली. तो माणूस वेदनेने ओरडला. मोठ्या मुश्किलीने घोड्याला राजवाड्यावर आणले. घोडा तर अगदीच बारीक आणि अशक्त झाला होता. अरे रामन, हा घोडा इतका बारीक आणि अशक्त कसा झाला? तू त्याला नीट खायला दिलं नाहीयेस. बहुतेक तू सगळ्या मुद्रा स्वतःवरच खर्च केल्यास, काय हो ना? क्षमा असावी महाराज, तुम्ही हा घोड्यांचा भार थोपवून प्रजेवर खूप अन्याय केलाय. खूपच अन्याय. कित्येक नागरिक रोजचे भोजनही कमवू शकत नाहीत आणि तुम्ही त्यांच्यावर घोड्यांचा भार टाकलात. संतुलित आहाराविना आपल्या प्रजेची काय अवस्था आहे याचा हा घोडा एक नमुना आहे. कृपा करा आणि प्रजेवर हा भार टाकू नका. बरोबर आहे रामन, मला माझी चूक आता समजली. मी प्रजेवर भार टाकणार नाही. राजाने सर्व घोडे परत घेऊन नागरिकांना काही मुद्रा बक्षीस दिल्या आणि प्रजेबद्दल रामनची आस्था बघून त्याची स्तुती केली. बिया भरलेला घडा. एका गावात भरत आणि कुमार नावाचे 2 मित्र राहत होते. एक दिवस भरतने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले. मला परत यायला कमीत कमी 1 वर्ष लागेल. हे धन मी कुठे लपवून ठेवू बरं? भरतने एक युक्ती केली. त्याने 5000 सुवर्ण मुद्रा एका घड्यात ठेवल्या आणि त्यावर लपवण्यासाठी बिया भरल्या. आणि घडा घेऊन तो कुमारकडे गेला. अरे भरत, ये, कसा आहेस मित्रा? मी मजेत आहे, धन्यवाद. मला एक मदत करशील का?
मी सहकुटुंब तीर्थयात्रेला चाललोय. मी परत येईपर्यंत हा घडा तुझ्याकडे सुरक्षित ठेवशील का? फक्त एक घडा. तू चिंता करू नकोस, मी बघतो. एका वर्षानंतरही भरत परत आला नाही. तेव्हा घड्यात काय आहे ते बघण्यासाठी कुमारने घडा उघडला. आहा, एवढ्या सुवर्णमुद्रा? मी या सर्व घेतो आणि सगळा घडा बियांनी भरून ठेवतो. कुमारने काही नवीन बिया आणल्या आणि घडा परत भरून ठेवला. काही दिवसानंतर भरत यात्रेवरून परतला आणि कुमारकडे घडा परत मागितला. पण घडा उघडून बघतो तर काय, आत फक्त बियाच होत्या. हे पाहून धक्का बसलेला भरत कुमारकडे गेला. अरे, घड्यातल्या सुवर्णमुद्रा कुठे आहेत? मला काय माहिती? तू तर मला बियांनी भरलेला घडा ठेवायला दिला होतास, मग त्यात सोनं कसं येईल? जास्त काही वाद न घालता भरत कुमारला दरबारात घेऊन गेला. रामनने भरतचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भरत, हा घडा तू किती महिन्यांपूर्वी दिला होतास? मी त्याला जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी दिला होता. रामनने घड्यातल्या बिया बघितल्या, पण त्या बिया अगदी ताज्या दिसत होत्या. 1.5 वर्ष जुन्या बिया इतक्या ताज्या? कुमारने घडा उघडून सुवर्णमुद्रा घेतल्या आणि परत तो ताज्या बियांनी भरून ठेवला. कुमारने भरतला 10,000 सुवर्णमुद्रा द्याव्यात. कुमारची चोरी उघड झाली, पण तरी त्याचा नकार कायम होता. काय? 10,000? पण त्यात तर फक्त 5,000च होत्या. जर तू सुवर्णमुद्रा घेतल्या नाहीस तर तुला कळलं कसं की त्यात 5,000 मुद्रा होत्या? आता मात्र कुमार वरमला आणि त्याने भरतला त्याच्या सुवर्णमुद्रा परत केल्या. भरतने रामनचे आभार मानले आणि त्याच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली.